पायाले सकाळी सकाळीच लागली भूक. 7 वाजले. रात्री जेवला नव्हता तो, रात्रीला थकलेला होता फिरू फिरू, म्हणून सकाळीच जेवायले. भिडा कायची भाजी, मटण. काही चांगली टेस्ट नाही हो इकडे. सगळे कांद्याचीच भाजी दिली आम्हाला करून. पाहिजे कावट्या महाकाल साहेब काय करून राहिले. थंडी आहे रे बाबा, नाही तर पाणी सुरू झालं. जेव 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 बेटा. खायचा आयटम घेतो, बिस्किट गिस्किट सगळं घेतो सोबत मी आता. आणि एक कुरकुरे पाकिट घ्यायला लागेल. काय बापा इकडे कडक होते ना, बाताच तुटतच नाही ना, थंडीच लय आहे ना. हे बा आमचा पसारा. हे वेद्यानं काढा. वास कसा विरायला त्या भाजीचा. सांग आय पोरा, तसं नाही करू. खराब तरी अशी झाली पादी नाही, ती पन्नीतून खुलली ना, म्हणून तसं वाटू राहिलं. मग आता कुठे जायचं आहे. चला आता आम्हाला येते हॉटेल पाशी चालू आहे पाणी, आणि आम्ही चाललो होतो अटल टनल पाशी. तिथं बर्फ चालू आहे. त्याची बर्फ चालू आहे. त्याची माझ्या भाषा आहे. व्हिडिओ कॉल केला त्यानं मला तिथून, म्हणजे आर्मीत आहे तो. त्यानं सांगितलं आम्हाला की या म्हणे अटल टनल पाशी, पण तुम्हाला परमिशन भेटणार नाही म्हणे. सध्या परमिशन बंद झाले अटल टनल, कारण की ते सटकले. स्वतः ते सटकले गाडी टायरले चैन लावून राहिली. हा, त्याचा व्हिडिओ कॉल. पाहू आपण अटल टनलच्या बाहेर बी असलो तर आपल्याला फक्त बर्फ पाहायचा आहे की कसा पडते. चला मित्रांनो, तो आता हा ब्लॉग अति संपू का आले. अजून तर सुरुवात झाली ब्लॉगची. हा ब्लॉग अजून हॉटेलचा. हा, तर आता आपण भेटू डायरेक्ट. हा ब्लॉग अपलोड करू आपण. डायरेक्ट भेटू आता आपण बर्फात भेटू. बर्फात जरा परमिशन असली तर बरं, नाही तर आमचं सरा पोपटच होऊन जाईल. गाडीवाला म्हणे ना आमचा टॅक्सीवाला. हा, टॅक्सीवाला म्हणे की दाखवू म्हणे तुम्हाला बर्फ. आम्ही एवढ्या दूरून आलो तर, कारण की एवढ्या दूरून आलो आपण, बर्फच नाही पाहिला तर मग काय कामाची गोष्ट नाही हो, माहिती. बरोबर आहे का नाही युट्यूब फॅमिली. तर चला मग आता पाय. हा, कपडे भरू नको आता, कपडे भरू नको बेटा. हा, रात्री जेवला सकाळूनच भूक लागली. हातपूज आणलं की कपडे बिलकुल भरायचे नाही. इकडे पाय कशी लागू राहील भाजी. पण मग वेदून माया आधी तयारी करून बसला. माया वेदूल्या लयच हुशार कोंबडा आहे. आणि पसारा बिन करून बसला रूम मध्ये. शाळेची तयारी कर म्हटलं तर करत नाही. आम्ही बॉटला आणल्या ते बाबा दिल्लीवरून. धर पाणी, थंडगार पाणी. एक घोट पाणी पिवल्या नाही जात. चला मग भेटू आता.